तोंडाला येईल ते बोलायचं नाही. काय बरळतोयस तुझं तुला तरी कळतंय का? माझ्यानुसार अर्थ कळतो तुला का फक्त ऐकलेले शब्द बोलायला लागलायस? करतो अर्थ बी चांगलाच करतो आणि माझ्या समोर चांगलं जिवंत उदाहरण बी आहे. बस लई बोललास. तुला काय वाटतं रे? तू काय बी बोलशील आणि मी ऐकून घेईन वय का? आता खरं बोलतोय तर झोमलं का तुला? तुझ्या बोलण्याला मुळात अर्थच नाहीये काय हे कळतंय का तुला? ए भावा, अरे सोड की. अरे कशाला तिच्यावर चिडतोयस? नका चिडूस तिच्यावर. घे तू पण ना तिचीच बाजू घे. अरे तुला आपल्या मैत्रीचं काही पडलेलं नाही का रे? ए बारक्या, असं कसं होईल? समजा दादी आहे ना, आपली मैत्रीच महत्वाची आहे ना महत्वाचे. मग आता सांगतोय ते गप गुमान ऐक. आत्ताची आता गाडी काढायची आणि निघायचं इथनं. बारक्या हाय बारक्या, अरे त्याच्या पाठीला मार लागलाय. गाडी चालवताना त्याला त्रास होईल रे. हो का? काय असेल ना ते आम्ही घरी जाऊन बघू. तू नको उगाच आमच्या मध्ये पडू. चला हळूहळू ठिणगी पेटायला लागली. भले शाब्बास. जे झालं ते आपल्या फायद्याच झालंय. आत्या तुम्ही बसून घ्या, आता मी वाढणार आहे. अगं समद्यांची जेवण झाल्यावर जेवायची सवय आहे मला. तीच सवय मोडायची आहे मला आता. बसा. अगं असं कसं? लई वेगळं वाटेल मला. हो माहितीये मला, पण आता तुम्ही बसायचं जेवायला, मी वाढणार आहे. बसा. ताई बसा हो, बसा. कधीतरी निवांत जेवावं माणसानं. मग काय तर. हॅलो, हा बोला. हॅलो हॅलो उर्वशी, निखारा चांगलाच दगदगायला सुरू झालाय. आता आपण फक्त त्यात तेल वाटायचं बाकी आहे. होय म्हणजे? अगं म्हणजे ह्यो बारक्या लय चिडलाय बघ त्या मेनक्यावर. म्हणजे आपल्या बोलण्याचा बरोबर इलाज झालाय बघ. अगं ह्या चिचुंदिरानं असला जी का राडा केलाय का नाही मेनकाच्या अंगणात, काय सांगू तुला. अगं नुसतं टनाटन उड्या मारत त्या सुंदरला धरून घेऊन गेले इथनं. बरं एक काम करा, निघा तिकडनं. मी एक बॉम्ब टाकलाय, आता पुढची मोहीम. ठेवा फोन. करा सुरू. होय. मामी या जेवायला वाढते. वय वय. काय होतंय? सुंदरचा काय पत्ता? लई वेळ झाला, अजून आला नाही. येईल की तू उगा कशाला काळजी करतेस? अहो ताई, असं कसं म्हणता? एकुलता एक भाचा आहे ना मग माझा, काळजी तर वाटणारच. काय फक्त माफी तर मागायची होती, पण एवढा वेळ लागायचं काय कारण? अगं त्या मेनकाचं गाव जरा लांब आहे ना, ट्रॅफिक लागला असेल. हा लई लांब आहे नाही का तिचं गाव, म्हणून तर जीवाला घोर लागलाय. म्हणजे गोर काय त्यात? मेनकाकडेच तर गेलेत जिजू. वय अगं तो मेनकाकडे गेलाय ना, म्हणून तो जीवाला घोर लागलाय माझ्या.
नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला मामी? अगं ती मेनका आहे ना, मला लई डामरट वाटते या बघ, म्हणून तर जीवाला हुरहुर लागली आहे बघ. हो ताई, तिकडं तिने सुंदर सोबत काही चुकीचं केलं नाही म्हणजे झालं बघा. उर्वशे, उगा तुझ्या डोळ्यांनी समध्यासनी पाहायला लावू नगस. मेनका लेकीवानी आहे माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. ती काय बी वागायची नाही. अनवयनी, सुंदर किती भोळा आहे आपला, काय बी उगाच बोलायचं. बोलण्यापूर्वी ना जरा विचार करत जा उर्वशी. अगं मेनका लई गुणाची पोर आहे. ठेवा 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 विश्वास. आता थोड्याच वेळात कळेल तुम्हाला तुमच्या विश्वासाला कसा सुरुंग लावते ते. बी लावलंय पात्रीचं आणि झाड उगवलंय धोत्रीचं. आता भोगा. काय झालंय मला नक्की सांगाल का? तुम्ही तरी बोला काहीतरी. मला काय विचारतीयस? या बारक्याला विचार काय झालंय ते. कुळ्यागत आला, माझ्या हाताला धरलं आणि ओढत आणलंय मला इथं. हा? काय झालंय काय माहित नाही, नुसता रागराग करत सुटलाय. मी काय याचं घोडं मारलंय ना तेच मला कळणं झालंय. बारक्या, शांतपणे आता मला सांग काय झालंय. अशी चिडचिड करून कसं चालेल? काय इतकी चिडचिड करतोय? काय प्रॉब्लेम झालाय मलाही नाही सांगणार? ती मेनका घरात दिसली नाही पाहिजे इथून पुढे. मेनका? तिने काय केलंय? काही चुकलंय का तिचं? काय बोलल्याशिवाय कसं कळेल? आपण बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया ना. चिडचिड करून काहीच होणार नाहीये. सांगितलं ना, लय आगाऊ पोरगी आहे ती, फायदा घेते ती. ए बारक्या, अरे काय बोलतोयस तू? हा, तुला कळतंय का? आणि ती काय फायदा घेते? हा, जे बोलतोय ना ते बरोबरच बोलतोय. तिथं तिच्या घरी मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. अरे भावा, तू समजतोस ना तसं काय बी नाही आहे. ती फक्त माझी काळजी घेत होती. ही अशी काळजी, तिला ना चांगलंच ओळखलंय मी. अरे बारक्या, माझ्या पाठीला लागलं होतं ना म्हणून ती माझी काळजी घेत होती. हे ना सगळी दाखवायची काम आहेत. तिच्या मनात ना काहीतरी वेगळंच डाव आहेत. कसला ढावा? काय बोलतोयस तू? अरे तुला नाही कळणार बाबा. एक मिनिट. काय झालंय? कशाबद्दल बोलताय? मला सांगाल का? बारक्या, नेमकं काय झालंय? मी आता त्या मेनकाच्या घरी गेलो होतो तर तिनं ना सुंदरला मुद्दाम कामाला लावलं होतं आणि असं कामाचं निमित्त काढून त्याच्या जवळ यायचं बघत होती. आणि ती का नाही सुंदरला त्याच्या जाळ्यात फसवते बघा. बारक्या, तू यांच्याबद्दल बोलतोयस? त्याचं जरा भान ठेव. हा, मी त्याला दोष नाही देत आहे. त्या पोरीची ना नजर लय वाईट आहे, मी स्वतः बघितलं. बारक्या थांब, मी सांगतो अक्षराला. अगं अक्षरा, ह्याचा गैरसमज झालाय बघ. अगं त्याचं काय झालं, मी पाणी घेऊन येत होतो आणि तेवढ्यात तिथं ह्या महाशयाने एंट्री केली. आपला सुंदरनं लय साधा भोळा आहे हो, आणि ती पोरी नाही याचा फायदा घेते एवढंच कळतंय मला. आई, काय ग मेनका, तू इकडं? सुंदर आलाय ना तुझ्याकडं? हो आला होता. मग काय झालं? पुन्हा वाद झाला तुमच्या? काय ग, काय बिनसलंय का? हा, काय झालंय? आई, मला ना जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय हो. अगं मग बोल की, काय अडचण आहे?
बरं चल चल आतमध्ये बोलूया. ये ये. बरं आता शांतपणे मला सांग नेमकं काय झालंय. आई आता घरात जे काय घडलं ना त्याचा बारक्याने लई मोठा गैरसमज करून घेतलाय. पण पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असं काय बी नाही, यात कुणाची बी काय बी चूक नाही ना. सुंदरची तर काहीच नाही. यात कोणाचं चुकलं असेल ना तर ते माझंच चुकलंय. म्याच मूर्खपणा केला. सुंदरला कामाला लावलं, आता तो ना जास्त पिसला जाईल. अगं मला कळणं झालंय नेमकं काय बोलायचंय तुला. म्हणजे इथं अजून कसलाच मागमूस नाही का? मागमूस. हे बघ बाळा तू शांत हो हा आणि डोळं पुसा दे. मी तुला पाणी आणून देते. नाही नको नको. बरं मला आता शांतपणे सांग नेमकं काय झालंय. अहो आई सुंदर घरला आला होता माफी मागायला, तर मी त्याला कामाला लावलं. तिथं बारक्या आला. अरे देवा. पण मी देवी आईची आण घेऊन सांगते, माझ्या मनात काय बी चुकीचा हेतू नव्हता, पण त्यानं ना लई मोठा गैरसमज करून घेतला. तो समजतो तसं माझ्या मनात काय बी चुकीचा हेतू नव्हता. हो आई. अरे देवा. वय वाईट हेतू नव्हता तर मग असं लपून छपून का सांगत आहेस. समजांसमोर बोलायचं धाडस का नाही. अहो धाडच नाही असं नाही, पण सुंदरचा मान माझ्यासाठी मोलाचा आहे आणि माझ्यामुळे सूर्यवंशी कुळाची इज्जत गेलेली मला पटायची नाही म्हणून मी बोलले नाही. मला या घरातल्या माणसांचा आदर आहे आणि माझ्यामुळे त्यांना त्रास झालेला मला नाही आवडायचा. ए तुझी नौटंकी बंद कर. ड्युटी भडकली गोंधळातली आणि मी म्हणे धुतल्या तांदळातली. तुझ्या मनात नेमकं काय आहे ना ते आता समजा बाहेर पडत आहे. चल आता हा समजांसमोर तुझं पितळ उघडच पाडते. चल. उर्वशी काय करते आज. अगं उर्वशी उर्वशी अगं काय पद्धत आहे ही. मला पद्धत विचारताय, हिला विचारा. काय काय झालंय काय? ताई तुम्ही लई आंधळेपणाने हिच्यावर विश्वास टाकला ना व. हा तुम्हाला ही लई प्रामाणिक आणि सासूद वाटत होती ना व. आता बघा काय झालं. मऊ दिसलं म्हणून बांधली गाठ आणि आता बघावं तर मगरीची पाठ. हिचे खरे रंग समद्यांसमोर आलेत. अगं काय बोलतीयस तू. खरा रंग काय ना. मेनका तू आधी शांत हो आणि मला सांग बघू नेमकं काय झालंय. काय उपयोग नाही तिला विचारून. उर्वशी मामी बोलते ते समजा बरोबर आहे, काही चुकीचं नाही त्यात. बारक्या तू बी असं बोलायलायस. अहो आईसाहेब सोजवळपणाचा ना नुसता आणतीये ही. अहो एक नंबर बंडलबाज पोरगी आहे. हा नुसती बंडलबाज नाही, एक नंबरची मा ढोंगी बाई आहे. हिच्यावर विश्वास ठेवून चूक केली आपण. ताई तू माझ्यावर विश्वास ठेव, मी काय बी चुकीचं नाही वागले. अगं अगं लाज वाटते का बोलायला. चुकीचं नाही वागलीस, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय सगळं. नाही ताई, अगं याचा ना लई मोठा गैरसमज झालाय. मी आज सांगते ना, समजा सांगते तुला मी. हा म्हणजे तू एकटी शानी आणि आम्ही सगळे मूर्ख का. नाही म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते समजा खोटं आणि तू आता सांगणार ते खरं आहे. आम्हाला समज लक्षात आलंय तुझा डाव. हाय साहेब तुम्हाला सांगतो, हिला ना आत्ताच्या आत्ता घरातून हाकला. हिची ना लायकीच नाही इथं थांबायची. ताई हिची थेर मला पहिल्यापासूनच लक्षात आली होती. सापाचा फणा दिसत नाही हो, पण डंक लई मोठा असतोय.
ही हितं ना नक्कीच बदला घ्यायला आलीये बघा. मी निर्मलाताईंना किती वेळा सांगितलं, पर त्यांनी तिला लेक मानलीये ना व. त्यांचा लेकीवरच विश्वास. थांबा जरा. नेमकं हिनं काय केलंय मला कुणीतरी सांगाल का? कळेल का मला? ताई, ही सुंदरला आपल्या जाळ्यात ओढायला निघाली आहे आणि साळसूतपणाचं आव आणून फिरत असते या. पर अजिबात तशी नाही. सुपात केलं धान्य गोळा आणि पोत्यात समजा पाला पाचोळा. अहो ताई, ही आपल्या भोळ्या सुंदरचा फायदा उठवती आहे. उर्वशी बास. कुणावर तरी असा आरोप करण्याआधी ना 10दा विचार करावा. काकू, या जे काही बोलतायत ना त्यांचा गैरसमज झालाय. म्या माझ्या आईची आण घेऊन सांगते, मी असं काय बी नाही वागले आणि ना कधी वागणार. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. वा वा, तुझ्या या असल्या शब्दांवर आमचा अजिबात विश्वास नाही. अहो, हिला जिवंत माणसाची कदर नाही, मेलेल्यांची काय कदर असणार आहे? वय, तुझ्या या नाटकीपणावर आम्ही विश्वास ठेवायचा आणि तुझं कौतुक करायचं अजिबात चालणार नाही. तुला ना शेवटचं सांगतोय, सुंदरला या सगळ्यात अडकू नको. आणि तू ना इथं न थांबलेलीच बरं आहे. पास झालं. कोणी काही बोलणार नाही हं? ह्या सगळ्याचा काय तो सोक्ष मोक्ष ना मी लावते. मेनका, तुझ्याशी जरा बोलायचंय मला. चल. हे बघ मेनका, मी तुझ्याशी आता जे बोलणार आहे त्याचा प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. आपण शांतपणे बोलूया, चालेल? मला असं वाटतं प्रत्येक नात्यात पारदर्शकता हवी. तू मला बहीण मानतेस ना? आपल्या नात्यात कुठलाही आड पडदा नको. तुला मला जे सांगायचंय, माझ्याशी जे बोलायचं ना, ते खरं खरं आणि स्पष्टपणे बोल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास आहे म्हणतेस ना, आणि पुन्हा खरं सांग म्हणतेस म्हणजे तुझ्या बी मनात माझ्याबद्दल शंका आहेच ना? अगं नाही, तसं नाहीये. अक्षराताई, म्या बाहेर जे काही सांगितलं ना ते समद खरं आहे. म्या शौर्याची आण घेऊन सांगते. अगं त्या बारक्याचा ना गैरसमज झालाय. माझ्या मनात काय बी वाईट नव्हतं, काय बी वाईट हेतू नव्हता ग. मेनका, तुझ्या मनात यांच्याबद्दल काही गैरभावना नाहीये ना? अक्षराताई, तू मला असं काहीतरी विचारशील असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. बाहेर समजे माझ्यावर आरोप करतायत, मी ते सहन बी केलं असतं. तुझ्याही मनात संशय आला? संशय नाहीये. नाही ताई, अगं बाहेर समद्यांनी माझ्यावर आरोप केलेत, मी ते समजा सहन बी केलं असतं. या समद्यांना तोंड द्यायला मी काही कमी नसते पडले. पण तुला मी बहीण मानलंय ना व, आणि ते नातं अगदी मनापासून निभावलंय सुद्धा. पण तुझाच माझ्यावर विश्वास नाही, याचा मला जास्त त्रास होतो. मला माफ. नाही,
आता काय बोलण्यात अर्थच राहिलेला नाही. तुमच्या समद्यांच्या मनात समद चुकीचं आलंय आणि हे सिद्ध करायला ना माझ्याकडे आता एकच पर्याय आणि तोच पर्याय मी निर्दोष आहे हे सिद्ध करीन.